दुसऱ्यांदा आमच्या घरी साप निघालाय. काल जे गिफ्ट आलं होतं कॅरम तेच मुलं दुपारी इथे खेळत होते. त्यानंतर मी शूट केला होता तो डायरेक्ट संध्याकाळी, जेव्हा माझ्या जाऊ जेवण करत होत्या रात्रीच्या आणि बिट्टू त्यांच्या रूम मध्ये जाऊन त्यांनी आणलेलं शर्ट घालून बघत होती. म्हणत होती मम्मी माझ्यासाठी आणलं का. ते शर्ट घालून तिला असं वाटत होतं की ती पोलीसच बनली की काय. मला म्हणत होती मम्मी मला पोलीसच बनायचंय. त्यानंतर तर बाईला फक्त झाडूच काढायचा होता. दाखव मम्मी झाडू. मी झाडू मारणार, तू अजिबात झाडू वगैरे मारू नको. मी खूप मोठी झाली, आता मी 5 वर्षाची झाली ना तर झाडू वगैरे मी मारत जाणार. अशा शहाण्या गोष्टी ती करत होती. त्यानंतर संध्याकाळी आम्ही सर्वजण बसलेलो होतो हॉलमध्ये. तेवढ्यात माझ्या सासूबाईला दिसला साप. त्यावेळी आम्हाला असं वाटलं की असेल कणा वगैरे, आमच्या सासूबाईला थोडासा भात झाला असेल. पण थोड्या वेळानंतर तो साप परत बाहेर निघाला. त्यानंतर आम्ही सापवाल्याला बोलवलं. तुम्ही इथे बघू शकताय, मी झूम करून तुम्हाला दाखवते. आम्हाला असं वाटलं छोटासा साप असेल, पण जेव्हा ते दादा आले सापवाले, त्यांनी तो साप असा पकडला जसं काही लिंबूच पकडलंय. डायरेक्ट असं हातामध्ये उचलून त्याला खेचून काढलं. म्हटलं की अक्षराच्या अंगाला काटे फुटतात. आणि त्यापैकी सर्वात घाबरणारी म्हणजे मी लहान होती आणि शेतामध्ये गेली होती. त्यावेळी ना मी खूप मोठासा 5-6 मीटर असा लांब साप होता, तो हातामध्ये पकडला होता. म्हणून मी सापाला खूप घाबरते. साप छोटा असो की मोठा, त्याच्या 10 हातच मी लांब असते. सर्पमित्र दादाने साप असा पकडला की जशी ती काठी आहे. बरं झालं तो साप चावणारा नव्हता आणि कोणाला चावला नाही, कारण की तो बिनविषारी साप होता. इथे माझे सासरे म्हणत होते एवढा साप तर मीच पकडणार होतो, तुम्ही मला का नाही सांगितलं, कशाला त्या दादाला बोलवलं. खरं तर ते मस्करी करत होते. खूप वेळ माझ्या सासऱ्यांनी मस्करीच केली. दादानी तो साप पिशवीमध्ये पकडून नेला. असा होता माझा आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, पेजला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.